हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. जिल्हा रुग्णालयाची घोडदौड. मी सुनीलजींबरोबर जास्त वेळ घालवू लागले. त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला होता. डॉक्टर रविकांत यांनी मला जे शिकवायचा प्रयत्न केला होता ते प्रत्यक्षात कसं करायचं हे सुनीलजींनी मला दाखवलं. तरू, आपल्यासारख्या स्वयंसेवी संस्थांमधल्या लोकांना एकटं काम करता येत नाही. आपण इथे सरकारी व्यवस्थेबरोबर काम करायला आलोय, त्यांच्या विरोधात नाही. आपल्याला जे काही परिणाम मिळवायचे असतील ते त्यांना सोबत घेऊनच मिळवावे लागतील. सर, म्हणजे आपल्याला सरकारला बरोबर घेऊन पुढे जावं लागेल असं तुम्ही म्हणताय का? नाही, मी म्हणतोय की आपल्याला त्यांच्याबरोबर चालावं लागेल. सहकार्य करायला अनुत्सुक असणाऱ्या सरकारी कार्यालयांबरोबर सुद्धा काम करण्याच्या बाबतीत सुनीलजी फारच परिणामकारक कसे काय होते त्याचं कारण मला आता समजलं. ते नेहमी सकारात्मकपणे बोलत, कधीच उद्धटपणे बोलत नसत. प्रामाणिकपणे आपला मुद्दा दुसऱ्यासमोर मांडतानाच कोणीही दुखावलं जाणार नाही, रागावणार नाही याचीही काळजी ते बरोबर घेऊ शकायचे. मी नेहमी म्हणायचे की ते आपल्या हास्याद्वारेच समोरच्याला मारतात. बोलायच्या आधी आपल्या शब्दांचा काय परिणाम होऊ शकतो ते पडताळायला आणि काय बोलायचं, मुख्य म्हणजे कसं बोलायचं हे त्यांनी मला शिकवलं. सोच कर बोलो. जो प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी माझ्याच वयाचा होता तोही नुकताच पुस्तकांच्या दुनियेतून पास होऊन बाहेरच्या जगात आला होता. मात्र तो माझ्यासारखा अतिभावनिक किंवा लहान सहान गोष्टींनी अस्वस्थ होणारा नव्हता. त्याच्याकडची प्रगल्भता, संयमी वृत्ती आणि समतोल पाहून तो या व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अननुभवी आहे हे कोणाला खरंच वाटलं नसतं. जिल्हा रुग्णालयामध्ये त्याची खास अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली होती. त्याला बसायला चांगली खोली HM शोधत होते, मात्र त्याने HMच्याच लहानशा अस्वच्छ खोलीत बसायचा पर्याय निवडला. त्यामागचं कारण त्याने असं दिलं की जर मी तुमच्याच सोबत इथं तुमच्या खुर्चीत बसलो तर लोक या खोलीचा, या पदाचा आदर करायला शिकतील आणि मग तुमचे आदेश पाळायला लागतील. थोडा रुळल्यानंतर तो पूर्णपणे सक्रिय झाला. जिल्हा रुग्णालयातल्या रोज सकाळच्या त्याच्या फेरीमुळे सगळीकडे एक ताजेतवानेपणा आणि ऊर्जेने भारलेलं वातावरण तयार व्हायचं. पहिल्यांदाच या रुग्णालयावर कोणाची तरी देखरेख सुरू झाली होती. सगळ्यांच्याच कामावर नजर ठेवली जात होती आणि लोकांना आपापल्या कामाचं उत्तरदायित्व घ्यावं लागत होतं. आमच्या प्रतिक्रियांनुसार त्याने प्रसूती झालेल्या कोणत्याही बाईला 8 तासांच्या आत रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार नाही असा नियम केला. तोवर प्रसूती झालेल्या बायका आणि आशा सेविका प्रसूतीनंतर 2-1 तासात घरी जायचा आग्रह धरत, कारण त्यांना खूप दूरवर जायचं असे आणि उगीचच वॉर्डात थांबून काय करायचं असं त्यांना वाटे. त्यामुळे त्या आईची आणि नवजात अर्भकाची प्रसूतीनंतरची देखरेख आणि काळजी घेणं अशक्यच व्हायचं. IAS अधिकाऱ्याच्या या नियमामुळे आया आणि त्यांच्या बाळांची अधिक चांगली काळजी घेता येऊ लागली आणि रुग्णालयातून घरी जातेवेळी त्यांना JSYचा 1400 रुपयांचा धनादेशही मिळू लागला. यापूर्वी त्या बायका लवकर घरी निघून जात असल्याकारणाने आणि दूरवरच्या गावातून फक्त धनादेश घेण्यासाठी परत येणं शक्य नसल्याने बऱ्याच जणींना हा लाभ मिळायचाच नाही. नियम बनवणं तर सोपं होतं, पण त्याची अंमलबजावणी करणं खरं कठीण काम होतं. रोज सकाळी तो प्रसूती विभागाच्या वॉर्डात फेरी मारू लागल्यामुळे रुग्णालयाचा कोणीही कर्मचारी त्याचा आदेश धुडकवायला धजावायचा नाही. रुग्णांच्या रोजच्या आहाराचं मूल्यमापन करायला तो रविवारी सुद्धा रुग्णालयात आला तेव्हा सगळेच जण प्रभावित झाले. कडाक्याच्या थंडीच्या मोसमात त्याने नवजात अर्भकांसाठी खास उबदार ब्लँकेट्स आणली. ते पाहून सगळ्या आया किती आनंदित झाल्या होत्या हे मला अजूनही आठवतंय. आपली कोणाला तरी काळजी वाटते असं त्यांना पहिल्यांदाच जाणवत होतं. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांसाठीच्या स्वच्छतागृहांचं बांधकामही त्याने सुरू करवलं. तसंच ओटीची पुनर्मांडणी आणि परिचारिकांची खोली प्रसूती कक्षाच्या जवळ आणण्याचं कामही सुरू केलं.
PHCमधील चांगलं काम करणाऱ्या परिचारिका शोधून त्यांना जिल्हा रुग्णालयात आणायचं आणि इथल्या प्रामाणिकपणे काम न करणाऱ्या परिचारिकांना काढून टाकायचं असे आदेश DM सरांनी दिले. प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याने स्वतः अनेक लोकांना भेटून त्यांची मतं जाणून घेऊन चांगल्या ऊर्जेने काम करणारी परिचारिकांची एक टीम जिल्हा रुग्णालयासाठी तयार केली. DM बरोबरच्या एका मीटिंगमध्ये डॉक्टर रविकांतनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर आणला. जिल्हा रुग्णालय तसंच PHCमध्ये कित्येक वर्षांपासून जुनी बिघडलेली मशीन्स आणि मोडलेलं फर्निचर पडून होतं. PHC म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर अर्थात प्राथमिक आरोग्य केंद्र. यामुळे एकतर खूप जागा अडली होती आणि घाणीतही वाढ झाली होती. त्यांनी असा मुद्दा मांडला की जर या सामानाचा लिलाव झाला तर त्यातून बरीच रक्कम गोळा होऊ शकेल आणि ती याच रुग्णालयांच्या विकास कामांसाठी वापरता येईल. DM सरांनी परवानगी दिली. मग काही आठवड्यांमध्येच या IAS अधिकाऱ्याने हा लिलाव घडवून आणला. जिल्हा रुग्णालय जणू पेटलेलं होतं असं भासत होतं. जर एखाद्या ठिकाणच्या प्रशासनाने कामात रस घेतला तर किती गोष्टी किती पटापट बदलू शकतात हे पाहून मी थक्क झाले होते. आपल्याकडचे अधिकार आणि सत्ता जर योग्य रीतीने वापरली तर अक्षरशः जादू घडते. DM सरांनी जाणीवपूर्वक सगळ्या भागीदार स्वयंसेवी संस्थांना आदरपूर्वक यात सामील करून घेतलं. त्यांच्याकडून त्यांची मतं मागवली आणि त्यांचा अनुभव आणि नैपुण्य वापरून व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. WHO, केअर इंडिया, JHPIEGO म्हणजे जॉन्स हॉपकिन्स प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन इन गायनेकॉलॉजी अँड ऑब्स्टेटिक्स, या सगळ्या स्वयंसेवी संस्थांमधल्या लोकांना आरोग्य विभागाच्या अंतर्गत मीटिंग्सना बोलावलं गेलं आणि सार्वजनिक आरोग्याविषयी त्यांना दांडगा अनुभव असल्याने त्यांची मतं घेतली गेली. या संधीचा फायदा घेऊन HMने बऱ्याच गोष्टी सुरळीत करून घेतल्या. स्वच्छता विभाग आणि बायोमेडिकल कचरा गोळा करणाऱ्या यंत्रणेची घडी नीट बसवली. पहिल्यांदा जो कचऱ्याचा ढीग पाहून मला उलटी झाली होती तो आता सगळा साफ केला गेला. रुग्णालयाबाहेरच्या सगळ्या खाजगी रुग्णवाहिकांना दूर हटवण्यात आलं. रुग्णालयातलं औषधांचं दुकान हे जेनेरिक औषधं विकण्यासाठीचा परवाना असलेलं होतं, पण तिथे जेनेरिक नसलेलीच औषधं मिळायची. त्यावर धाड टाकून त्याला टाळं ठोकण्यात आलं. मधल्या चौकात डास आणि त्यांच्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला होता ते सगळं स्वच्छ करून तिथे नव्याने बाग बनवण्यात आली. तातडीने कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया या रक्ताच्या चाचण्यांमुळे अडून राहत आहेत. या आमच्या फीडबॅकनंतर रुग्णालयातली लॅब 24 तास चालू ठेवली जाईल असा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक औषध आणि उपकरणं उपलब्ध आहेत ना हे तपासण्यात आता परिचारिका फारच दक्ष झाल्या. केअर इंडियाच्या स्थानिक टीमचे लोक वारंवार HMना भेटून सरकारच्या विविध आरोग्य योजनांची माहिती पुरवत होते, कारण त्यातल्या बऱ्याचशा तोवर कधीच उपयोगात आणलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या योजना अंतर्गत मिळणारी अनुदानंसुद्धा आता मिळू लागली, जी तोवर कधीच वापरली गेली नव्हती. जिल्हा रुग्णालयाची अवस्था झपाट्याने सुधारत चालली होती. या सगळ्यामध्ये HMची भूमिका अत्यंत कळीची होती. आम्ही फक्त आमच्या क्षेत्रातल्या तांत्रिक सूचना देऊ शकत होतो आणि DM फक्त आदेश जारी करू शकत होता. पण या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अंमलात आणायची जबाबदारी HMवरच होती. स्वतः जातीने लक्ष घालणं आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची त्यांची आकांक्षा यामुळे अनेकांचे स्वार्थ दुखावले गेले. त्यांना धमक्या येऊ लागल्या आणि त्यांना सतत एक सुरक्षारक्षक सोबत घेऊन हिंडावं लागलं. या सगळ्या प्रकारामुळे ते जरा घाबरले होते आणि सगळं सोडून द्यायचाही विचार त्यांच्या मनात आला होता. पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपण आपलं काम करत राहायचं असा निर्णय घेतला. जेव्हा एखाद्या व्यवस्थेची अनेक वर्षांपासून बसलेली घडी मोडून बदल होतो तेव्हा त्यातल्या काही लोकांना त्याची झळ पोचतेच. जर बदल चांगल्या कारणांसाठी घडून येत असेल तर तुम्ही त्याला धैर्याने सामोरं जाऊन तिथे काम करणं चालू ठेवू शकता, नाहीतर सरळ सोडून निघून जाऊ शकता. या दोन व्यतिरिक्त तिसरा काहीच पर्याय असू शकत नाही. DM सरांनी त्यांना सांगितलं, हे बघा, जर तुम्ही घाबरलात तर ते तुम्हाला आणखी घाबरवायचा प्रयत्न करतील. भीती ही नेहमी मनात असते. बलवान सुरक्षारक्षक सोबत असतानाही तुम्हाला भीती वाटू शकते.
आणि या उलट सोबत कोणतीही सुरक्षा नसतानाही तुम्ही निडरपणे वावरू शकता. तुम्हालाच यातल्या एकाची निवड करायची आहे. शेवटी निर्णय तुमचा आहे. एकतर मनातली भीती घालवून टाका, नाहीतर नवीन काहीही करायचं थांबवा. बदलाव चाहते हो, तो सर ओखली में देना ही पडता है. जर तुम्ही इथेच राहून काम करायचा निर्धार केला, तर तुम्हाला सरकारचा पाठिंबा नक्की मिळेल. काळजी करू नका. मोतीहारी जिल्हा रुग्णालयाच्या नशिबाने मिस्टर विजय झा यांनी तिथेच आपल्या पदावर राहून विरोधाला तोंड द्यायचं ठरवलं. त्या कठीण दिवसांमध्ये त्यांनी जर हिंमत आणि निर्धार दाखवला नसता, तर त्यावेळी झालेले आणि नंतरही होणार असलेले बदल कधीच घडून आले नसते. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनाही वेगळ्या प्रकारे झळ बसतच होती. स्वतः डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जिल्हा रुग्णालयावर बारकाईने देखरेख करत होते. जबाबदारी हा शब्दच या रुग्णालयातले सगळे विसरून गेले होते. आता मात्र तोच शब्द रोज जिथे तिथे उच्चारला जात होता. लेडी डॉक्टरांना मात्र अजूनही हा शब्द आवडत नव्हता असंच चित्र होतं. आजूबाजूला वेगाने घडणाऱ्या बदलांकडे त्या सरळ दुर्लक्ष करत होत्या. त्यांनी अजूनही प्रसूती कक्षाची जबाबदारी स्वतःवर घेतलेली नव्हती. जोवर सरकारी नोकरीतल्या डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसवर निर्बंध येणार नाहीत, तोवर सरकारी रुग्णालयांची अशीच आबाळ होत राहणार, हा माझा समज यामुळे आणखी दृढ झाला. डॉक्टर तरू, आता या रुग्णालयाचं कामकाज तर चांगल्या प्रकारे सुरू झालंय. आता तुम्ही या जिल्ह्यातल्या प्रत्येक PHCमध्ये जा. हवं तर सरकारी गाडीसुद्धा पुरवीन मी तुम्हाला. तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी काय समस्या, काय त्रुटी आहेत याचं मूल्यमापन करा आणि मला येऊन सांगा. तिथून पुढे मी पाहीन. PHC? पण या प्रकल्पातलं माझं काम तर फक्त या जिल्हा रुग्णालयापुरतंच होतं. तरू, तू कधीपासून फक्त नेमून दिलेलं काम करायला लागलीस? इथे आल्यानंतर 1 आठवड्याच्या आतच मी फक्त मला नेमून दिलेलं काम करायचा विचार डोक्यातून काढून टाकला होता. मी स्वतःच माझी कामं आणि माझ्या कक्षा ठरवून घेतल्या होत्या. मोतीहारी जिल्हा रुग्णालयात जी चांगल्या बदलाची ठिणगी पडली होती, त्याची ज्वाला आता संपूर्ण जिल्ह्यामधल्या सगळ्याच PHCमध्ये पसरणार या कल्पनेनेच मला उत्साह आला. इतकंच नाही, तर ती मशाल माझ्या हाती असणार होती. धन्यवाद.